कोणी दिले? माझे कस्टमरनी गिफ्ट दिले मला। हा हे माझे कस्टमरनी दिले। निलजाचा माझा गिराक हा डॉक्टरनी मला आणून दिले। डॉक्टर? हा डॉक्टरनी पेटी आणून दिली मला। प्रत्येक वर्षी काय ना काय नवीनच देतात डॉक्टर। गावा लावली बाबो याचा दम बघा। हाय गाईज, गुड मॉर्निंग। कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल। तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। सो मस्त दुकानावर आणले फारा। काल तुम्हाला तर माहिती पाऊस पडला त्यामुळे काय आपल्याला फटाके वगैरे वाजवायला भेटले नाहीत। सो आईने आज पण आणलेत फटाके। बोलते काल ना भेटले तर आज वाजव बोलतात। चला यो फारा आणले आपण मस्त। आता रस्त्यावरच लावू कारण की दुपारी सकाळचे 11 वाजलेत न गाड्या वगैरे चालू आहेत। तरी पण आई बोलते लाव लाव। चला पहिले यो फारा मस्त एकदम लांब लचक कातरून घेऊ पहिले, नंतर लावू। चला आसिफ आजा भाई चल। ये बघा यो फारा आहे। सो चला लावू। या आसिफला घेतो ना पहिले यो फारा लावतो। चला बघा तुम्ही ब्लॉग मध्ये लगा। चल जल्दी। काय धून पण एवढं बेकार पडतोय ना भाई, फटाके लावते ना। फारा लावला। आता एक स्काय शॉट लावू। स्काय शॉट काल इच्छा होती मस्त स्काय शॉट लावून स्टोरी टाकायची, पण काल पाण्याने स्टोरी वगैरे टाकू नाही दिली। आता उन्हात का दिसणार नाही स्काय शॉट लावलेला। तर चला पहिले हे लावू। तरी पण फटाके आहेच। चला लावू, नाही तर घाण पण झाली आपल्याला साफसफाई करायला लागेल। चला यो स्काय शॉट लागते। देख के लगा नवा लावायचे स्काय शॉट। नहीं लगा नहीं लगा, वापस लगा। काही नाही दिसला तर काही नाही, उन्हात काही दिसत नाही। तर काय दुपारचे वाजलेत 12:15 वाजलेत। मस्त आईने अननस घेतलेला म्हणत मस्त अननस पण खातोय। आई झोपले एका साईडला। मच्छी तोडू तोडू आईचा काटा दुखतोय। काही लोक आज भाऊबीज करतील कारण की उद्या गुरुवार आहे। गुरुवार लोक मच्छी वगैरे जास्त काय खाणार नाहीत आणि जी लोक खाणार नाहीत ना ती गुरुवारी करतील। सो बरेच कस्टमर होते जे गुरुवारी खाणार नव्हते, त्यांची भाऊबीज आज होती। तर चला आईसाठी गिफ्ट पण आले काहीतरी। आई खोल पटकन, उठ लवकर। गिफ्ट दिले। कोणी दिले? माझे कस्टमरनी गिफ्ट दिले मला। हा बाबो पॅकिंग केले भारी बाबो, कसला डेंजर। अरे बाबा बाबा गिफ्ट कधी भारी दिले। काजू सॉरी बदाम काजू मनोके ना। काल मनोके भी दिलं। आई खुश झाली वाटलं। काय बोलत होते? हे माझे कस्टमरनी दिले। निलजाचा माझा गिराक डॉक्टरनी मला आणून दिले। डॉक्टर? हा डॉक्टरनी पेटी आणून दिली मला। प्रत्येक वर्षी काय ना काय नवीनच देतात डॉक्टर ना। गेल्या वर्षी भांडी दिली त्यांनी, या वर्षी बघ हे दिली। पण भारी आहे, असलं डेंजर। अलग 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 देतो, दरवर्षी घेऊन येते। हो विसरलेला पण आज घेऊन आला का? जाता जाता घेऊन आला नाही तो 2दा-3दा बोतलं बायकोला, मावशी जाऊन जायचा, मावशीला घेऊन जायचा, मावशी जाऊन जायचा, घेऊन आला तवाच घाबरायला। हो तर गाईस दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे। दुपारचा 1:45 वाजलेत। रोशनदा बी आलता दुकानावर, त्याचे ब्लॉग वगैरे चालूच आहेत। इथेच दुकानामध्येच गेलाय। सो गाडी इथेच लावले। सो आता निघतो आम्ही घरी जायला। दुपारचे वाजले 4 वाजलेत। आई पण आले लवकरच। या साईडला दादा पण आहे।
पुऱ्या 7,000ची मच्छी नेली एका कस्टमरनी, म्हणून आईला घेऊन आलो. कारण की आम्ही जर आलो असतो तर आम्हाला कोणी पण शेंडी लावली असती. दादाला तर कोणी पण लावतं, मला दादाला लावतं तर मी काय चीज आहे ना काय ठेवून करता, कुठं कमवून ठेवायचा. आई बरोबर देते लोकांना. तर आईने मस्त तरी तर रसमलाई घेतली. रसमलाई नाही कोणी आणली सांग जरा. दातिवडीचा दादा ना तो दादाने आणले. रुपेश दादा तर सकाळी मच्छीला सो त्याने रसमलाई पण आणले. हे काय बोलतो बोनस. तो प्रत्येक वेळी काही सण सुद्धा असला ना काय आणतच असतो. मग ते आमच्या आईला लगे पटलं. हा गोष्ट हे बोलतात झाकणा गोळा करायला आले वाईनी, पाऊस पडतं तर. हा हे काही नको बोलू. काय पाऊस पडायला लागला तर वहिनीने आता इथून आपल्या इथं पलगाव पाणी भरायला एवढा घाण गळल ना, पूर्ण ती ताडपत्रीची घाण सगळी याच्यावर पडेल ना. बघा आबाळ आलेला आहे. दुपारी एवढी गरमी होती, मग समजून जायचं की पाऊस पडेल संध्याकाळी काय पण करून. चला तुम्हाला समोरून दाखवतो, क्लायमेट समोरून दाखवतो. या मावरा वगैरे तर लावून झालेला आहे. हे बघा पावसाने असते ती झोड घेतलेली पडायची. इथे दिसत त्यावर नका जाऊ. इकडे बघा कसा कालोख घातला पावसाने, म्हणजे आबाळाने कालोख घातलाय. लगेच पडू शकतो का पण. सूर्य पण उगवलेला दिसतो जरा ना, तरी पण पाऊस पडेलच. काही संध्याकाळच्या वाजलेत 6:30 वाजलेत. तर आईने मस्त लाडू न चिवडा आणले, तर चिवडा वगैरे खाऊन घेऊ. आपल्याला बर्फ वगैरे कापायचा तो कापून घेऊ. जास्त नाही 2च लाद्या बर्फाच्या, तर कापून घेऊ. दादाच दुकान चालू नाही तर दादाने कापले असते. चला पहिले लाडू खाऊ, नंतर बर्फ वगैरे कापायच्या मागे लागू. तू खाशील का? हा लाडू खाशील? नाही संपले लाडू एकच. तर चला मस्त लाडू वगैरे खाऊन बर्फ कापायची सुरुवात करू. जोपर्यंत कस्टमर नाही तोपर्यंत बर्फ वगैरे कापून घेऊ. कसं असं बसून काय होणार नाही, काहीतरी करावंच लागेल माणसाला काम वगैरे करे. काय बोलता खाऊ का नको? हा पाय दुकान काय पाय दुकान पाय ना आपण समजला ना. तर चला तुम्ही पण या मस्त लाडू खायला. लाडू म्हणजे याला करंजीच बोलतात. ते करंजीच असते, करंजीच नाही. हा आई काही संध्याकाळच्या वाजलेत 7:45 वाजलेत. सर्व बर्फ वगैरे कापून झालेलं आहे. 2 लाद्या लगेच कापून घेतल्या, जास्त टाइम न करता. आता दादा गेले दादाचं दुकान बंद करायला. सो दादाचं दुकान बंद केलं तर आपण लगेच फटाके वाजवायची सुरुवात करू. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. पावसामुळे फटाकडे वाजवायला काही भेटलेच नाही. तरी पण आम्ही एक फारा लावला, तो अर्धाच लागला ना, अर्धा तसाच म्हणजे काय बोलतो त्याला, अर्धा भिजला म्हणून तो फेकूनच दिला. मग यावेळी दुपारी यावेळी वाजवला बाईच्या माणसाने. सो चला आता आपण आपलं एक काम करू, पहिले घरी जाऊ. 2 फारे आहेत ते घेऊन येऊ. आणि दादा गेल्या दुकान बंद करायला. दुकान बंद केल्यावर लगेच सुरुवात करू वाजवायची. कारण की अजून काहीच पोहोचलो होता घरी. मस्त जातो त्या रूममध्ये फारा घेऊन येतो. सो मामाने सांगितलं फारा घेऊन ये. सो चला फारा घेऊ, मस्त राहाटा करू. 2 दिवस काय वाजवायला काय भेटलंच नाही, पण आज वाजू भाई काय पण करू. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू असंच कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल लवकर सबस्क्राईब करा. नुसतं बघताय यार, सबस्क्राईब ना करतोय, करा ना लवकरच आपले सबस्क्राईबर होऊ द्या. त्याला बी खोल त्याला तर काय एक फारा घेतलाय आणि 2 स्काय शॉट घेतलेत. स्काय शॉट एकच होतो नाक्या, म्हणून एक अजून घेतला. सो चला एक फारा घेतलाय, लगेच जाऊ. आपल्याला बाबूला पण घेऊन जायचंय. मामा बोलले बाबूला पण घेऊन ये. बघू आता, पहिले तिकीट टाकू. वहिनी बाबूला दे. चला हे बघा फार आहेत, पहिले तिकीट ठेवू. राहतील का? चला भेटू, मस्त वाजू फटाकडे राहाडा करू. आज 2 दिवस काय भेटले नाही तुम्हाला माहिती आहे. आज भाई वाजू काय पण करू. इथं आपल्या एरियामध्ये पण पोरं खूप वाजवतात, मग आपण नाही ऐकायचं, आपण पण वाजू मस्त. चला तर काहीच आता बाबूला घेऊन चाललो नाक्यावरती. आईने सांगितलेलं की बाबूला मामाच बोलले की बाबूला नाक्यावरती घेऊन ये मस्त ना. चला दिवाळी करू मस्त. चला याला पण घेऊन जाऊ ना, फटाके वाजू, राडा करू. बघू याचं आता रिएक्शन काय. मला भीती वाटते का नाही काय माहित, पण बघू. चला निघूया मस्त. गाईज बाबूला आणलंय नाक्यावरती. आता मस्त याला इथं बसू आणि लगेच फटाके लावायचं सुरुवात करू. घाबरेल का नाही काय माहित. हा
हे एकच आणलं फक्त फारा आणि 2 स्काय शॉट आणलं. मामाला बघून लय हसतं. मामाने याचं नाव पण लय डेंजर ठेवले. बेबो येरी गुंडी काय काय. यो बघा कसला डेंजर आहे. तो फारा लाव हो फारा लाव बरोबर लाव. नाही वो लगाने दे पहिले. 4 का 5 फारे लावले ना आम्ही आता ना त्या साईडला तो योगे याला बाबा मला हे फटाक्याची लय भीती वाटते. मत रे मत गावा लावली हो. कसला आवाज तरी आहे सुतली बॉम्बचा. लावला ते घे लावायचं. हो पळाली सगळी. खतरनाक आहे म्हणून पळायला लागतं. दादा लाव हाताला एकदा. हाताला एकदा अरे उलटा लावतात रे म्हणून. यो बघ उलटा नाही लगाने करे सीधा लगा ना. हे लावला दादाने लावला सुटली लावला. दादा घाबरतो बघ किती. घाबरा लागतं भाई बॉम्बला डेंजर. राडा लाईट लगाव. ए बाबो याचा दम बघा. ए हाय फटाके वगैरे वाजून झालेला आहे. आता आम्ही चाललोय बाबूला सोडवायला घरी. बसवले तो दिसणार नाही. चला त्याला सोडू. जे आपली काम आहे ती करून घेऊ. मजा आली भाई. आम्हाला वाटलं सकाळी की आज पाऊस पडेल कारण की दुपारी एवढा ऊन पडत होता ना. असं वाटलेलं की पाऊस पडेल पण नाही पडला. नशीब 2 दिवस पडला कंटिन्यू. 2 दिवस का 1 दिवस रे. एकच दिवस पण सोमवारी वाजवायलाच भेटला नाही मला. चला आता निघतोय घरी. तर गाईज बाबूला सोडून तुम्ही डायरेक्ट इकडे लोंढरीच्या इथे चालतो मामाचे कपडे वगैरे घ्यायला. तेवढंच भेटला आपला संकेत भाऊ. हॅप्पी दिवाळी भाई. बरेच दिवसानंतर दिसला भाई. थोडा हाय दिवाळी तर घरी थोडे दिवस सुट्ट्या आहेत 2-3 दिवस घरी बोललो टाइमपास करू. आताच गेलतो फटाके वाजून आलो. आमची आठवण नाहीत ना. तू भाभी आता फटाके वाजत होतो. हा वाजवत होता मला. मी व्हिडिओ बघितला. आकाश वाजवत होता ना फटाके. व्हिडिओ बघितला मस्तपैकी. नाक्यावर फुल तुम्ही वाजवता. रॉकेट विकेट हवेमध्ये बघितलं ये ना भाई. केव्हा येशील. उद्या नक्की. उद्याचे दिवस एक सुट्टी आहे. उद्या डायरेक्ट चालेल तर येतो. तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.